नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा शुक्रवारचा निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. उद्या आणि परवा म्हणजे शनिवार रविवार मार्केटला सुट्टी आहे. मार्केट सोमवारी ओपन होत आहे. 2 दिवस मध्ये मार्केटचा अभ्यास करायला चांगला वेळ मिळालेला असतो. जे लोक काम करतात, जॉब करतात, ठीक आहे, त्यांना शनिवारी नसेल, रविवारी सुट्टी असेल, परंतु आठवड्यातनं मार्केटचं थोडंसं ॲनालिसिस करत जावा. तुम्ही काय पूर्ण आठवड्यामध्ये शिकलाय याचा अभ्यास करत जावा. कोणकोणते घटक तुम्हाला मार्केटचे माहिती आहे, कोणकोणते घटक शिकायचे आहे याची लिस्ट करत जावा आणि तुम्हाला कुठल्या गोष्टी व्यवस्थितपणे समजलेत हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्रत्येक ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी माझा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करत असतो. प्राइस ॲक्शन कशा पद्धतीने बनू शकते, मार्केटमध्ये कशा पद्धतीने मोमेंटम राहू शकतो, दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, गॅप अप किंवा गॅप डाऊन झाल्यावरती मार्केटमध्ये कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनू शकते, या सर्व डिटेल गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शिकत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. ओके. आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक नक्की करा. या व्हिडिओचं लाईकचं गोल आहे 1500 लाईक आणि 300 कमेंट. आय होप आपले जे सर्व मित्रमंडळी आहेत ते व्हिडिओ लाईक केल्याशिवाय बघणार नाही. ओके. आता आज जर बघितलं म्हणजे शुक्रवारी मार्केट मोठं गॅप डाऊन ओपन झालं. ओके. कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर मार्केट एक अप ट्रेंडमध्ये होतं आणि जो काही थंबनेल आपण मार्केटचं ॲनालिसिस व्हिडिओचा केला होता तिकडे थोडंसं काही निगेटिव्ह प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळते असा थंबनेल होता. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या मित्रांचे कमेंट होते की सर मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आहे, अमुक मोठा ॲनालिसिस सांगतोय की मार्केट बुलिश जाईल, तमुक माणूस सांगतोय की मार्केट बुलिश जाईल, पण तुम्ही कसं काय सांगताय की मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर बघितलं दिवस संपल्यानंतर तुम्हाला बघायला मिळते काय, निफ्टी 154 पॉईंट निगेटिव्ह, बँक निफ्टी 300 पॉईंट निगेटिव्ह, सेन्सेक्स 600 पॉईंट निगेटिव्ह. ओके. तर प्राइस ॲक्शन काय बनली होती हेच आपण तिकडे बघितलं होतं. तुम्ही जर कालचा थंबनेल जर बघितला असेल, बघा इकडे, हा आहे कालचा थंबनेल. इकडे काय बघितलं होतं आपण, नेगेटिव्ह सेटअप, निफ्टीमध्ये मोठा नेगेटिव्ह सेटअप बनलेला आहे. आणि आता मार्केट जर बघितलं तर हा पूर्ण जो हायर हाय पॅटर्न होता, या इकडे मार्केटनी एक मोठा बुलिश मोमेंटम दाखवला होता. आणि ज्यावेळेस असा बुलिश मोमेंटम येतो ना, काहीसा ब्रेकआउट फेलियर इकडे आपल्याला बघायला मिळतं. आणि आपण एक नेगेटिव्हचा विचार केला होता, पण मार्केट काय झालं, जो नेगेटिव्हचा आपण विचार केला होता, जी प्राइस ॲक्शनचा विचार केला होता, मार्केटनी ओपनिंगमध्येच तो मोमेंटम फुलफिल केला. त्यामुळे त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटमध्ये अशी काही व्यवस्थित प्राइस ॲक्शन बघायला मिळाली नाही. हा इकडे छोटे मोठे मोमेंटम बघायला मिळाले, काहीसा डबल बॉटम वगैरे अशा पद्धतीचे काहीसे प्राइस ॲक्शन बघायला मिळाले. परंतु आजच्या दिवसाची जर तुम्ही सगळ्यात मोठी कॅन्डल जर बघितली, मी इकडे दाखवतो तुम्हाला. ओके. आजच्या दिवसाची जर सगळ्यात मोठी कॅन्डल बघितली तर ही कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. आणि ज्या मित्रांना 3 PM सेटअप माहिती आहे, ही 3 PM सेटअपची कॅन्डल होती. जवळजवळ जर बघितलं तर बॉटम पासनं 140 पॉईंट मोमेंटम बुलिश बघायला मिळाला. ओके. सो कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की जो रिस्क टू रिवॉर्ड रेशो आहे तो काहीचा सेलिंग साईडला बघायला मिळते. आता हे कशा पद्धतीने आपण डिस्कस केलं होतं, याच्यामध्ये कुठले घटक आपण बघितले होते, प्राइस ॲक्शन कशी बनली होती, डिमांड सप्लाय झोन काय बनला होता, हे सगळं व्यवस्थित पद्धतीत आपण समजून घेऊन मग आपण बघितलं होतं की मार्केटमध्ये काहीसा निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. तर शिकताना नेहमी लक्षात ठेवा की मार्केटचं नॉलेज घेताना मार्केटवरती आपण सगळ्यात जास्त लक्ष कशावर देतो. आता मार्केट नेगेटिव्ह क्लोज झाल्यानंतर खूप सारे लोक सांगणारे असतील की अशा पद्धतीची न्यूज होती, तशा पद्धतीची न्यूज होती, अमुक न्यूज होती, तमुक न्यूज होती, झाल्यावरती सगळ्यांनाच समजतं. परंतु व्हायच्या अगोदर आपण कालच्या थंबनेलमध्ये सांगितलं होतं की नेगेटिव्ह सेटअप आहे. आणि हा जर सेटअप बघितला तर काहीसा नेगेटिव्ह सेटअप बघायला मिळाला होता. त्यामुळे मार्केट झाल्यानंतर सांगायला खूप लोक येतात, व्हायच्या अगोदर काय पॉसिबिलिटी आहे ते सांगणारे हातावर मोजणे इतके आहे. ओके. आता हे सगळं जे आहे ॲनालिसिस हे आपण कशा पद्धतीने करतो की प्राइस ॲक्शन बघून समजून घेतो. आता तुम्ही बघा, ज्यावेळेस मार्केट चालू असतं त्यावेळेस आपण काही कुठला न्यूज चॅनल लावून बघतो का, आपण चार्ट बघतो. चार्टमध्ये कशा पद्धतीने प्राइस मोमेंटम करते, कशा पद्धतीने चार्ट
अप करतोय, डाऊन करतोय, अप डाऊन करताना कशा पद्धतीने तिथे मार्केटमध्ये सेटअप बघायला मिळतात ते, किंवा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर कुठे बघायला मिळतंय. ओके. तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घेणं गरजेचं आहे. आणि ह्या संपूर्ण ज्या गोष्टी आहेत, प्राइस ॲक्शन रिलेटेड, मॅनेजमेंट रिलेटेड, आता मॅनेजमेंट काय आहे तुम्हाला क्वेश्चन पडला असेल, मॅनेजमेंट रिलेटेड आणि सायकोलॉजी रिलेटेड, हे तिन्ही जे घटक आहेत मार्केटचे, जे की खूप व्यवस्थित पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. वारंवार प्राइस ॲक्शन बघायला मिळतं. ओके. तर हे तिन्ही घटक आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप रेटच्या कोर्समध्ये डिटेल्समध्ये शिकवलेले आहेत. मग त्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन म्हणा, ओके, जे पण काय प्राइस ॲक्शन घटक आहे ते. मॅनेजमेंट जर बघितलं तर रिस्क मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, पोझिशन सायझिंग कशी असायला पाहिजे, ट्रेड मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, ओके, कॅपिटल मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे, त्याचसोबत तुमची सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, स्ट्राईक प्राइस सिलेक्शन कोणाकोणाला येत नाही अजून. त्यामुळे काय आहे की मार्केटमध्ये काम करण्याआधी मार्केटचा कशा पद्धतीने मार्केट चालतं, मार्केटचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता सोशल मीडिया आलाय, त्याच्यामुळे खूप लोकांना इकडून तिकडून गोष्टी थोड्याशा माहिती होतात. परंतु ज्यावेळेस सोशल मीडिया नव्हता, त्यावेळेस जर मार्केटचं नाव घेतलं तर 2-4 लोक शिव्या देत होते. ओके. का? ते तुम्हाला माहिती आहे. परंतु मार्केटमध्ये जर तुम्ही योग्य गाईडन्स घेऊन, योग्य नॉलेज घेऊन जर काम करत असाल, तर मार्केटमध्ये टिकण्याचे चान्सेस वाढतात. अन्यथा मार्केट आपल्याला बाहेर काढतं. त्यामुळे मार्केटमध्ये येण्या अगोदर मार्केटचा अभ्यास तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि हा संपूर्ण जो अभ्यास आहे, आपल्या मराठी भाषेमध्ये सिंपल पद्धतीने सुटसुटीतमध्ये भाषेमध्ये तुम्हाला गोष्टी समजन अशा लँग्वेजमध्ये मी तुम्हाला तिकडे प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स तयार करून दिलेला आहे. ज्याला जॉइन करण्याची इच्छा आहे तो जॉइन करू शकतो. त्याची लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे, पिन कमेंटमध्ये देखील दिलेली आहे. आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स, कोर्स जॉईन केल्यानंतरचा अगोदरचा एक्सपिरियन्स कसा होता आणि कोर्स जॉईन केल्यानंतर किंवा कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा. ओके. आणि खूप लोकांना न्यूज पण पाहिजे असतात. पहिली गोष्ट तर इकडे बघा, लिंक कुठे आहे ते समजून घ्या. इकडे जर बघितलं तर आपलं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल. ओके. याच्यावर जर क्लिक केलं तुम्ही, कुठल्याही पण रिसेंट व्हिडिओवर क्लिक केलं तर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल आपल्या व्हिडिओचं. इथे मोरमध्ये गेलं तर इकडे तुम्हाला प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स, ओके, दिसतंय का? एक मिनिट. प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंग कोर्स याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीची काहीशी पेज ओपन होईल. इकडे तुम्ही याच्यावर क्लिक करून कोर्स जॉईन करू शकता. 17 व्हिडिओ आहेत. 12 महिन्याचा कोर्स ॲक्सेस आहे. 12 महिन्यामध्ये तुम्ही कितीही वेळा बघू शकता, अनलिमिटेड टाईम. ओके. आणि एक अजून लक्षात घ्या गोष्ट, हा जो व्हिडिओ आहे हा सगळ्यांसाठी ओपन आहे, ट्रेडर माइंडसेटचा. आवर्जून व्हिडिओ बघा, सगळ्यांसाठी ओपन आहे. आणि सोमवारपासून हा व्हिडिओ कोर्समध्ये इन्क्लूड होणार आहे. आत्ताही आहे, परंतु आत्ता सर्वांसाठी ओपन आहे. तर नक्की एकदा बघा. ओके. ओके. आणि आणखी काही गोष्टी, की काही लोकांना न्यूज बघायच्याच असतात किंवा न्यूज ऐकायच्याच असतात. ठीक आहे, न्यूज ऐका. जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळवता येईल तेवढं इन्फॉर्मेशन मिळवायचा प्रयत्न करा. ओके. आता टेलिग्राम तर काही दिवसासाठी बंद आहे. आणि साधारण जर बघितलं तर 22-23 तारखेपर्यंत बंद आहे, जूनपर्यंत. तर व्हॉट्सअप कम्युनिटीचा देखील ग्रुप आहे. जर त्यांना व्हॉट्सअपला जर जॉईन व्हायचं असेल तर त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे. नाहीतर 2-3 दिवसानंतर टेलिग्राम ओपन होईलच. ओके. आणि न्यूजचं इकडे जर बघितलं तर मी तुम्हाला लास्ट टाइम पण सांगितलं होतं की पॉइंटेड चर्चा, ओके, किरण कदम सरांचा हा चॅनल आहे, ज्याच्यावरती ते रोज डेली मार्केटचे न्यूज, इंटरनॅशनल न्यूज, ओके, आणि बऱ्यापैकी न्यूज ते कव्हर करत असतात प्रत्येक गोष्टीतल्या, ज्या की मार्केट रिलेटेड आहेत. इकडे जर बघितलं तर पॉइंटेड चर्चा आणि साधारण 10-10, 15-15 मिनिटाचे व्हिडिओ आहेत. तर तुम्ही नक्की बघू शकता रोज सकाळी 7 वाजता. सकाळी 7 वाजता या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड होतो. ज्यांना बघण्याची इच्छा आहे नक्की बघू शकता. सबस्क्राईब जर तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तुमचे काही क्वेश्चन असतील, कमेंट असतील तर नक्की विचारा. तुमच्या पद्धतीने त्यांना सांगा की अशा पद्धतीने आम्हाला व्हिडिओ पाहिजेत, तशा पद्धतीने ते चेंजेस करतील. ओके. नाव लक्षात ठेवा, पॉइंटेड चर्चा. खूप साऱ्या लोकांचे चांगले पॉझिटिव्ह कमेंट आहेत त्या बाबतीत. तर ज्यांना जॉईन करायचं नक्की जॉईन करू शकता. ओके. आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, शनिवार रविवार सुट्टी, मस्तपैकी वेळ काढून बघा. तेव्हा चॅनल इकडे चार्टवरती
सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. बघा मार्केटनी काय केलं इकडे, की मार्केट ह्या आपण बघितलं होतं की एक चॅनलमध्ये इकडे मार्केट होतं. मार्केटनी या लेवलचा जो सपोर्ट होता तो डायरेक्ट ब्रेकडाऊन केला या लेवलवरती आला आणि मार्केटनी दिवसभर जर बघितलं तर कन्सोलिडेशनच केलंय. जी ओपनिंग कॅन्डल होती त्याच कॅन्डलमध्ये कन्सोलिडेशन, एक 3 PM ची कॅन्डल जर सोडली तर पूर्ण मार्केटमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळाले. आणि हे पण काहीसा जो मोमेंटम होता हा जरी आपल्याला इकडे बुलिश जाताना दिसलाय, परंतु हा कन्सोलिडेशन मध्ये साइडवेज टू बुलिश होता. ओके, तर लेवल काय बनतं ते समजून घ्या. पहिले 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती पहिले बघून घेऊया. ओके, लास्ट टाइम जर बघितलं तर मार्केट इकडनं गॅप अप ओपन झालं होतं. ओके, रिसेंटली जर प्राइस ॲक्शन या लेवलवरती मार्केट काहीसं सस्टेन झालं होतं, म्हणजे डाऊन साईड लेवल मार्केटने काहीसं या लेवलवरती होल्ड घेतला होता. परंतु ती लेवल ब्रेक झाल्यावरती मार्केटने एकदम स्ट्रॉंग निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. आता ही जर लेवल आपण अशा पद्धतीने इकडे जर कंटिन्यूस केली तर आत्ता तर आपल्याला काहीसा छोटा सपोर्ट बघायला मिळतोय. मार्केट सपोर्टनं वरती गेलेला पण दिसतंय, परंतु आजचा जो इंट्राडे लो आहे ना तो काहीसा एक सपोर्ट आहे. तो जर सपोर्ट ब्रेक होतोय तर मार्केटमध्ये इकडे रिसेंटली कुठलाही सपोर्ट बघायला मिळत नाही आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे देखील मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटमच बघायला मिळतोय. म्हणजे हा जो सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय, हा जर सपोर्ट ब्रेक होतोय तर मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके, ओव्हरऑल. ओके, तर ते बघूया आपण 5 मिनिटात. आत्ता जर बघितलं तर मार्केट जरी आत्ता आपल्याला काहीशी इंट्राडेच्या हायला क्लोजिंग असेल आजची, परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर एक मोमेंटम नंतर एक पुलबॅक बघून मार्केट वरती गेलेलं आहे. तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय लेवल बनतात ते समजून घ्या. आणि बघा आजचा जो चार्ट आहे ना काहीसा विचित्र प्रकारचा आहे. म्हणजे ही जर मोमेंटम बघितली तर एक वेगळीच मोमेंटम आहे. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटने इकडे या लेवलवरती रेजिस्टन्स घेतला होता, या लेवलवरती सपोर्ट घेतला होता. त्याच्यानंतर छोटे छोटे इकडे आपल्याला ब्रेकडाऊन, फेलियर, ब्रेकआउट अशा पद्धतीचे काही लेवल बघायला मिळतात. म्हणजे चार्ट जर बघितला आजचा तर काहीसा कन्फ्युजन करणार आहे. त्याच्यामध्ये लेवल काय बनतं ते राऊंड लेवल आहे 24,000. 24,000च्या लेवलच्या वरती क्लोजिंग आहे. तिकडे जर बघितलं तर ही आपल्याला एक लेवल बघायला मिळते 24,010ची. ओके, तर इकडे राऊंड लेवलवरतीच आपण मार्किंग करूया 24,000च्या. तर 24,000 एक टेक्निकली सपोर्ट बघायला मिळतोय. रेजिस्टन्स जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय काहीसा वरच्या लेवलला बघायला मिळतो, परंतु ॲव्हरेज क्लोजिंग खाली आहे. आता जर तुम्ही इकडे बघितलं व्यवस्थित तर हा जो हाय आहे तो या दिवसाचा सपोर्ट आहे आणि सपोर्टवरती इकडे आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळते. तर काहीशी रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते निफ्टीमध्ये. काय रेंज इकडे मिळाली आपल्याला 24,046ची रेजिस्टन्स लेवल आणि डाऊन साईडला जर बघितलं तर 24,000ची राऊंड लेवल. ओके, ही कॅन्डल एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आहे आणि या लेवलच्या वरती मार्केटने क्लोजिंग दिली आहे. तर ओव्हरऑल दिवसाची जर हा गॅप डाऊन जर सोडला तर हा जो चार्ट आहे ना ओव्हरऑल दिवसाचा तो काहीसा बुलिश बघायला मिळतोय. परंतु इकडे पण काय झालं होतं बघा समजून घ्या. ही जी मोमेंटम होती ही पण मोमेंटम शेवटच्या अर्ध्या तासामध्ये एक बुलिश मोमेंटम आली होती. बरोबर आहे. आता जर तुम्ही जर बघितलं तर ही पण मोमेंटम जर बघितलं तर काहीशा शेवटच्या अर्ध्या तासाचा बुलिश मोमेंटम आली होती. याची पण क्लोजिंग इंट्राडे हायला होती आणि याची पण क्लोजिंग इंट्राडे हायला आहे. म्हणजे जरी प्राइस ॲक्शन आपल्याला हायर साईडला क्लोज होताना दिसते, परंतु मार्केटची ओपनिंग निगेटिव्ह झाली होती. बिकॉज IT सेक्टरमध्ये थोडासा पॅनिक सिच्युएशन होती. ओके, आता ही सिच्युएशन डाऊन साईडला आल्यानंतर मार्केट परत एक रिव्हर्सल दाखवलाय. आता या लेवलवरती मार्केट सस्टेन होते की नाही ते बघणं गरजेचं असणार आहे. ओके, सो इकडे जर बघितलं तर 24,046, 24,000ची राऊंड लेवल. आता रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स पाहायला मिळते. त्याच्यानंतर जर बघितलं तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळते आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर एक राऊंड लेवलवरती इंट्राडे हायच्या आसपास एक रेजिस्टन्स बघायला मिळते. तर काहीशा सुटसुटीत लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. हा एक स्विंग आहे, हा एक स्विंग आहे आणि हा एक स्विंग आहे. ओके, मार्केटनी एक कॅन्डल बुलिश दाखवली, काहीसा पुलबॅक, काहीसा कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडनं काहीसा बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. परंतु जर डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल तर बॉटम पासून इथपर्यंत एक सिंगल मोमेंटम आलाय. डायरेक्ट लेवल ब्रेक होत असेल तर ब्रेकआउट फेलियर होण्याची
पॉसिबिलिटी हायर साईड आहे आणि प्राइज ॲक्शन अशा पद्धतीने मोस्टली चालत नाही. त्यामुळे प्राइज ॲक्शनचं जर तुम्हाला नॉलेज असेल, तुम्हाला कन्सोलिडेशन कुठं होतंय, कन्सोलिडेशन तर ब्रेकआउट कसा येतो, ब्रेकआउटचे कॅन्डल कसे असते, ह्या गोष्टींचं नॉलेज असणं गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की हा रील्स बघितला, ते रील्स बघितला, त्याची गाडी बघितली, याची गाडी बघितली, याने अशा पद्धतीने काम केले, त्याने कशा पद्धतीने काम केले, ते बिहाइंड द सीन तुम्ही कधी जाऊन बघितली का त्यांची लाईफ नक्की? त्यामुळे स्वतः अभ्यास करा, स्वतः शिक्षण घ्या आणि त्याच्यानंतर विचार करा. ओके, इतकंच जर सोपं असतं तर मग दुसरी कामं धंदे बंद पडले असते, सगळे लोक हेच करत बसले असते. दिसतंय तेवढं सोपं नाहीये. ओके, त्यामुळे कुठलीही गोष्ट करण्या अगोदर 4 वेळा त्याचा विचार करा आणि त्याच्यानंतर त्याचा अभ्यास करा. अभ्यास करून त्याची प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करून परफेक्ट व्हायचा विचार करा. स्किल डेव्हलप करण्याचा विचार करा आणि त्याच्यानंतर पुढचं पाऊल उचलू शकता. आणि ह्या गोष्टी आहेत ते एका दिवसामध्ये होण्यासारख्या नाहीयेत. याला स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप त्याला काहीसा वेळ द्यावा लागतो आणि वेळ दिल्यानंतर मग कुठे ना कुठे आपल्याला काही गोष्टी समजायला लागतात. पहिले हे टेक्निकल गोष्टी समजणंच अवघड आहे आणि त्यातल्या त्यात ह्या बोरिंग वाटतात. कारण की काय होतं की काही व्हिडिओ माझा मोठा होतो आणि त्याच्यावरती खूप लोक नेगेटिव्ह आणि अक्षरशः न वाचणारे कमेंट करतात. परंतु हा काही 1 मिनिटाचा काही रील्स किंवा डान्स नाही आहे. मी तुम्हाला हसवण्यासाठी नाही हा व्हिडिओ करत आहे. ते व्हिडिओ वेगळे आहेत. तुम्हाला काही इथे एंटरटेनमेंट नाही करायचं मला. ज्या गोष्टी मी शिकताना अनुभवलेल्या आहेत, ज्या गोष्टी मी शिकताना त्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे, तो एक्सपिरियन्स मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. ओके. आणि कशा पद्धतीने मार्केट व्यवस्थित पद्धतीने आपण समजू शकतो, मार्केटचे काय काय फॅक्टर आहेत ते कसे समजू शकतो, ह्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात आहेत. तर इथे व्हिडिओ मोठा होऊ शकतो, एक्सप्लेन करताना वेळ लागतो. फक्त लेवल दिला, टक 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 लेवल मार्क करून फक्त तुमच्या पुढे चार्ट ओपन करून बसलो, ही लेवल झालं, संपलं. असं केल्यानंतर काय शिकणार तुम्ही त्यामधून? मग निगेटिव्ह कमेंट करताना थोडंसं विचार करा. ओके. कारण की काय होतं, की तुम्हाला जर खूप नॉलेज असेल तर ठीक आहे, तुमच्याजवळ असू द्या. चांगली गोष्ट आहे ती. परंतु एखादा व्यक्ती नवीन आहे आणि त्याला काहीतरी शिकायचंय. त्यामुळे काही गोष्टी त्याच्यापर्यंत पोहोचणे गरजेचं आहे. ऑडियन्स सगळा असतो. आज एखादा नवीन व्यक्ती जॉइन झालेला असतो. कुठला व्यक्ती 5 वर्षापासून जॉइन आहे. कुठला व्यक्ती 10 वर्षापासून त्याला मार्केटचं नॉलेज असेल. तर सगळ्या मित्रांचा विचार करावा लागतो. ओके. आणि इतके सगळे कष्ट घेऊन, इतके सगळे एफर्ट्स घेऊन तुम्हाला जर लाईक आणि कमेंट आणि सबस्क्राईब करायला लाज वाटत असेल, तर काय करायचं आपण? तर ज्या मित्रांनी सबस्क्राईब केलं नसेल, आवर्जून सबस्क्राईब करा. ओके. आता येऊया चार्टकडे परत. आता मार्केट जर बघितलं तर इकडनं ते इथपर्यंत एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम आलेली आहे. इथे मार्केटनी कुठला पुलबॅक घेतलाय का? बिलकुल पण नाही. आणि पुलबॅक हे हेल्दी साईन आहे. पुलबॅक हे प्राइस ॲक्शनचं एक हेल्दी साईन आहे. मार्केटने जर काहीसं इकडे कन्सोलिडेशन केलं, काहीसा टाइमपास करून मार्केटने इकडे त्याच्यानंतर जर ब्रेकआउट देत असेल, तर मग काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो. पहिले तर इकडे काहीसा हा गॅप पण पेंडिंग आहे, पहिली गोष्ट. सेकंड लेवल जर बघितलं तर इकडनं एक बुलिश मोमेंटम आला होता. म्हणजे या लेवलवरती जर बघितलं तर मार्केटमध्ये काहीशी डिमांड झोन वाढतं. ओके. सो एक चांगला बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. प्राइस ॲक्शन त्याच्यासाठी तशी बनणं गरजेचे आहे. मग काय काय लेवल आहेत रेझिस्टन्सच्या? 24,084 फर्स्ट लेवल. सेकंड रेझिस्टन्स जर बघितलं तर 24,132 आणि तिसरा रेझिस्टन्स जर बघितलं तर 24,176. या काही लेवल आपल्या इकडे बघायला मिळत आहेत. नेगेटिव्ह साईडचा म्हणजे सेलिंग साईडचा जर विचार केला आपण, मार्केट जर आपण बघितलं तर आज कुठे-कुठे सपोर्ट घेतलाय मार्केटनी थोडं समजून घ्या. या लेव्हलवरती मल्टिपल टाइम सपोर्ट होता. ओके. जर बघितलं तुम्ही व्यवस्थित तर ओपनिंगचा पण सपोर्ट त्याच लेव्हलवरती होता. सेकंड सपोर्ट पण त्याच, थर्ड लेव्हल पण वर त्याच. मार्केटने इकडे एक ब्रेकडाऊन फेलियर करून एक डबल बॉटम दाखवला छोटासा. ओके. आणि परत काहीसं इकडे आपला सपोर्ट म्हणजे ही जी लेव्हल आहे 23,943 एक मल्टिपल सपोर्टची लेव्हल आपल्याला बघायला मिळते. मग मार्केटने जर या लेव्हलवरती येऊन काहीसा पुलबॅक घेऊन एक डबल टॉप किंवा कप अँड हँडल
किंवा इकडनं मार्केटने पुलबॅक घेऊन छोटासा इकडे टप्पा खाणं गरजेचं आहे. मार्केट या लेवलवरती जी की 24,000ची राउंड लेवल आहे, याला डायरेक्ट ब्रेक करायला नकोय. मार्केट प्राइस ॲक्शन इकडे जर टप्पा खाऊन जर मार्केट वरतून परत ब्रेक करत असेल, तर छोटी-मोठी इकडे आपल्याला एखादी ट्रेंड लाईन बघायला मिळू शकते. आणि ती जर ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल, तो जर सपोर्ट ब्रेक होत असेल, तर फर्स्ट लेवल जी आपली सपोर्टची बघायला मिळते आपल्याला 23,943 ही फर्स्ट लेवल सपोर्टची बघायला मिळते. सेकंड लेवल जर बघितलं तर ज्या लेवलवरून आज स्ट्रॉंग बाईंग बघायला मिळाली होती, ती जर लेवल बघितली तर राऊंड लेवल आहे 23,900ची. या दोन लेवल आपल्याला रिसेंटली म्हणजे आजच्याच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघायला मिळाला. तिसऱ्या लेवलसाठी आपण 1 तासाच्या टाइम फ्रेमवर जाऊया आणि रिसेंटली कुठल्या लेवलवरती मल्टिपल सपोर्ट आपल्याला बघायला मिळतोय ते समजून घेऊया. ही जर लेवल बघितली तर या लेवलती मल्टिपल सपोर्ट आहेत. ओके, काय लेवल आहे ती 23,840ची. इकडे बघितलं तर इथे पण सपोर्ट होतो. ओके, तर काय लेवल आपल्याला बघायला मिळते 23,860. ओके, या काही सेलिंग साईडच्या लेवल आहे. ओके, लेवल व्यवस्थित समजलं. गॅप अप किंवा गॅप डाऊन. गॅप अप जर ओपन होत असेल तर मग इकडे बघा इकडनं एक मोमेंटम वरच्या साईडला आलाय म्हणजे 23,900 पासनं ते 24,050 पर्यंत मोमेंटम गेलाय. म्हणजे वन डायरेक्शन मध्ये मार्केटने 150 पॉईंटचा मोमेंटम दाखवलाय. इंडिया वीक जर बघितलं तर 12-13च्या आसपास आहे आणि त्याच्यामध्ये जर 70 ते 80 पॉईंट जर निफ्टी गॅप अप ओपन होत असेल तर तो रेजिस्टन्स लेवलवरती काहीसं ओपन होतोय. ओपनिंग मध्ये काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. म्हणजे गॅप अप आणि गॅप डाऊन जो सेटअप आहे तो काहीसा बघायला मिळू शकतो. मग गॅप अप आणि गॅप डाऊन सेटअप देखील प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये आहे. तिकडे जाऊन तुम्ही तो बघू शकता. ओके, आणि नेगेटिव्ह म्हणजे जर गॅप डाऊन ओपन होत असेल तर काहीसा स्लो दिवस बघायला मिळू शकतो. मार्केट काहीसं कन्सोलिडेशनमध्ये बघायला मिळू शकतं कारण की या रेंजमध्ये येतोय तो. आणि वरती जर बघितलं तर रेजिस्टन्स आहे, खाली जर बघितलं तर सेटअप आहे. म्हणजे सप्लाय झोन आणि डिमांड झोनच्या मध्ये जर ओपन होत असेल तर मार्केटकडे इकडे थोडंसं नॉन डायरेक्शनल मार्केट होते. मार्केटमध्ये पॉसिबिलिटी थोडीशी कन्सोलिडेशनची वाढते आणि ज्यावेळेस नॉन डायरेक्शन किंवा कन्सोलिडेशनचा भाग दिसतो तिकडे रिस्क फॅक्टर हाय असतो. त्यावेळेस आपल्याला आपली पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं असतं. ओके, तर आणि काय होतं कन्सोलिडेशनमध्ये ओव्हर ट्रेडिंग होण्याचं फॅक्टर जास्त होतं आणि ज्यावेळेस ओव्हर ट्रेडिंग होती त्यावेळेस तुमचं डोकं दुखतं. ओके, तर ह्या गोष्टी थोड्याशा समजून घ्या. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बँक निफ्टी बघा, जी आपण लेवल बघितली होती 57,800ची त्या लेवलवरती टच केलाय बघा आणि तिकडनं निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. आपण काय पाहिलं होतं की मार्केटमध्ये बँक निफ्टीमध्ये एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. मार्केट जर इकडनं निगेटिव्ह झालं तर आपल्याला काहीसं निगेटिव्ह मोमेंटम, पण मार्केटने गॅप डाऊन ओपन दाखवलं. मार्केटने त्याच्यानंतर निगेटिव्ह मोमेंटमही दाखवलं जवळजवळ सेकंड लेवलपर्यंत. ओके, आणि त्याच्यानंतर परत इकडनं एक बुलिश मोमेंटम. तर ही जी काही प्राइस ॲक्शन होती ही थोडीशी कन्फ्युजन करणार होती आणि ओव्हरऑल जर बघितलं तर गॅप डाऊन होतं. त्यामुळे ज्यावेळेस मोठा गॅप अप किंवा गॅप डाऊन होतो मार्केटमध्ये कन्फ्युजन फॅक्टर वाढतो. आता इकडे काही मोठ्या लेवल टू लेवल आहे त्यामुळे काही खूप साऱ्या लेवल चेंज करण्याची गरज नाहीये. पण याला थोडंसं आपण ऍडजस्टमेंट करूया. याची जी रेंज होती ना ती थोडीशी मोठी होती बँक निफ्टीची, नो ट्रेडिंग झोनची. पूर्ण जर दिवस बघितला तुम्ही तर ह्या पूर्ण दिवसामध्ये कन्सोलिडेशन आहे आणि हाय जर बघितलं तर सेम हाय आहे 57,900 सॉरी 57,797 म्हणजे 57,800चा आणि सपोर्ट जर बघितलं तर 57,456चा. तर यामध्ये काही मार्केट आपल्याला प्राइस ॲक्शन दाखवताना दिसत नाही. तर ओव्हरऑल जर बघितलं तर हा काहीसा नो ट्रेडिंग झोन, थोडासा मोठा नो ट्रेडिंग झोन बघायला मिळतोय. ओके, आता ही जर लेवल ब्रेक होत असेल तर फर्स्ट रेजिस्टन्स 58,013, सेकंड रेजिस्टन्स 58,198 आणि 58,319. आता इकडनं एक मोमेंटम, त्याच्यानंतर एक हेल्दी पुल बॅक आणि त्याच्यानंतर तर इकडनं काहीसा पुल बॅक घेऊन जर लेवल ब्रेक होत असेल तर ही प्राइस ॲक्शन थोडीशी कम्फर्टेबल वाटते. परंतु जर डायरेक्ट ब्रेक होत असेल तर थोडंसं रिस्क फॅक्टर हायर साईड आहे बुलिश साईडला. ओके, आणि ज्या पद्धतीने आजचा दिवस होता काहीसा राउंडिंग बॉटम झालाय. बुलिश साईडला जाताना मार्केट थोडंसं रिस्क फॅक्टरमध्ये आहे त्यामुळे तिकडे
पोझिशन सायझिंग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तुमचं रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. या काही लेवल आपल्याला बघायला मिळतं ते. गॅप अप जर ओपन होत असेल तर तो रेझिस्टन्स झोनमध्येच येतोय. त्यामुळे ओपनिंगमध्ये काहीसं सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. मग त्याच्यानंतर मार्केट रेंज ब्रेक करतंय का मग हे सपोर्ट ब्रेक करतंय का किंवा या लेवल नंतर येऊन थोडंसं इकडे काही कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होते तर या पद्धतीने आपण प्राइस ॲक्शन बघू शकतो. ओके. डाऊन साईडला जर बघितलं तर हा सपोर्ट आहे. मल्टिपल लेवलवरती इकडे सपोर्ट आपल्याला बघायला मिळाला होता आणि ही जर लेवल बघितली तर काहीशी आपल्याला एक हेड अँड शोल्डर पॅटर्न दाखवते आणि या लेवलच्या नंतर जर मार्केट खाली येत असेल तर 57,300, 57,090 आणि 56,867 या काही लेवल आपल्याला नेगेटिव्ह साईडला बघायला मिळतात. गॅप डाऊन ओपन होत असेल तर सपोर्ट लेवलवरती आहे. ओपनिंगमध्ये काहीसा आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. ओके. जाऊया सेन्सेक्समध्ये. सेन्सेक्स तर बापरे बापरे बापरे. ओके. सेन्सेक्सची फर्स्ट कॅन्डलचा हाय, फर्स्ट कॅन्डलचा लो बघितलं तर दिवसभर मार्केट त्याच्यामध्ये कन्सोलिडेशन आहे आणि खूप आधी तुम्ही जर आधीपासून व्हिडिओ बघत असाल किंवा जुने सबस्क्रायबर असाल तर मी तुम्हाला वारंवार सांगितलं होतं की जेव्हा ओपनिंगमध्ये एखादी अशी कॅन्डल बनते ना त्यावेळेस मार्केटची पॉसिबिलिटी खूप हायर साईड राहते की मार्केट त्या कॅन्डलच्या आतमध्येच कन्सोलिडेशन करू शकतं. ज्यांच्या लक्षात आहे कन्सेप्ट ती तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि काही आपले जुने दिवस आठवतील मग. ओके. आता जर बघितलं तर ओव्हरऑल मार्केट एका अपट्रेंड नंतर मार्केटने ब्रेकडाऊन दिलंय आणि लेवल जर बघितली तर या लेवलवरती आपल्याला एक सपोर्ट रेजिस्टन्स बघायला मिळते साधारण 76,900. ओके. त्याच्यानंतर जर बघितलं तर क्लोजिंग आहे 76,800 वरती, या लेवलच्या आसपास क्लोजिंग आहे. इकडे जर बघितलं तर इकडे काहीशी एक लेवल बघायला मिळते 76,700. तर ही रेंज आपल्याला बघायला मिळते इकडे, कारण की या रेंज ब्रेक नंतर मार्केट निगेटिव्ह झालं होतं. ओके. मग नोटेड झोनची जर रेंज बघितली इकडे तर 76,900 आणि 76,700 म्हणजे साधारण 200 पॉईंटच्या इकडे नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. म्हणजे निफ्टीमध्ये पण रेंज नो ट्रेडिंग झोनची ओके आहे. सेन्सेक्समध्ये पण 200 पॉईंटची आहे. बँक निफ्टीमध्ये थोडीशी रेंज मोठी आहे, कारण की बँक निफ्टीचा चार्ट थोडासा कन्फ्युजन करणारा आहे इंट्राडेमध्ये. ओके. आता लेवल जर बघितलं तर बुलिश साईडला जर बघितलं तर फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स आणि थर्ड रेजिस्टन्स या काही लेवल बघायला मिळतात. डाऊन साईडच्या पण लेवल मार्क करून घेऊया. डाऊन साईडला या लेवलवरती एक सपोर्ट आहे जो की मल्टिपल टाइम आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर गॅप फिलिंगची लेवल आहे आणि त्याच्यानंतर एक लोअर साईडची लेवल आहे. ओके. निफ्टी आणि सेन्सेक्सचा चार्ट काहीसा सुटसुटीत आहे. बँक निफ्टी थोडंसं कन्फ्युजन करणार आहे. तर प्राइस ॲक्शन समजून घ्या. अपट्रेंडमध्ये होता परंतु मोमेंटम तितका फास्ट नव्हता. एक सिंगल गॅप डाऊन आणि 4 ते 5 ट्रेडिंग सेशन इकडे खतम केले. ओके. म्हणजे सेलिंग प्रेशर आपल्याला एक थोडासा हायर साईड बघायला मिळाला. आता इकडे बघा, सेलिंग प्रेशरमध्ये लास्टची अर्ध्या तासामध्ये एक स्ट्रॉंग बाईंग बघायला मिळाली. आता हे कंटिन्युएशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर 77,020 काहीशी फर्स्ट लेवल बघायला मिळते. सेकंड लेवल जर बघितलं तर हा स्विंग 77,186 आणि त्याच्यानंतर 77,339 या काही लेवल आपल्याला बघायला मिळतात. डाऊन साईडला जर बघितलं तर लेवल ब्रेक होती 76,702ची म्हणजे नो ट्रेडिंग झोनची. तर फर्स्ट सपोर्ट जो की आजचा इंट्राडे लो आहे, राऊंड लेवल पण आहे 76,500, सेकंड 76,313 आणि 76,149. ओके. या काही डाऊन साईडच्या लेवल बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं आपल्याला काहीसा या लेवलपासून मोमेंटम आहे आणि त्याच्यात अजून गॅप ओपन होतो तो ओपनिंगमध्ये काहीसा सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. या लेवलवर त्याला काय प्राइस ॲक्शन बनते ते बघा. ओपनिंगमध्ये थोडासा सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन नंतर मार्केट कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतं. त्यामुळे गॅप डाऊनमध्ये प्राइस ॲक्शन थोडीशी लेट तयार होताना दिसू शकते. ओके. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल, प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजले असतील, लेवल व्यवस्थित समजले असेल आणि जे काही स्टार्टिंगला मी तुम्हाला काही ज्ञान द्यायचा प्रयत्न केला, आय होप तुम्हाला त्यातनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. ओके. आणि व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करा. व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल
तर आवर्जून कमेंट करा मंडे मास्टर क्लास म्हणून. ओके. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.